आज महत्त्वाचे म्हणजे करमाळा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची जी आहे ती निवडणूक झालेली आहे। यामध्ये जे आहे ते भाजपच्या पूजाताई ढेरे तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ॲडव्होकेट अजित विघ्ने यांची जी आहे ती निवड झालेली आहे। सभापती म्हणून पूजाताई ढेरे यांची निवड झालेली आहे। त्यानंतर उपसभापती अजित विघ्ने यांची निवड झाली आहे। त्यानंतर करमाळा पंचायत समितीच्या या सभापती कार्यालयामध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील तसेच माजी मंत्री स्वर्गीय दिगंबररावजी बागलमामा असतील यांचे फोटो या जे आहेत ते सभागृहामध्ये बसवले आहेत। आपल्याबरोबर सध्या सभापती पूजाताई ढेरे आहेत। ताई, काय सांगाल, आपली बिनविरोध निवड झाली आहे, काय पहिली प्रतिक्रिया असणार आहे? मी पहिलं तर पक्षाचे आभार मानते की मला ही संधी दिली आणि एवढी कमी वयात सभापती झाले त्याच्यासाठी खरंच सगळ्यांचे आभार, आमच्या नेत्यांचे आभार। काय पुढं कशा पद्धतीनं कामकाज राहणार आहे तालुक्यामध्ये, कुठल्या पद्धतीनं कुठल्या विषयांवरती आपला जास्त भर असणार आहे ग्रामीण भागामध्ये? ग्रामीण भागाचे सर्व लोकांचे रस्त्याचे असतील किंवा कोणतेही कामं असू दे ते करण्याचा नक्की प्रयत्न करेल। आमच्या पक्षाचे सर्व उमेदवार आहेत, सदस्य आहेत, ते पण आमचे मदत करतील, ते पण सर्व कार्य करतील। यानंतर जे आहेत उपसभापती ॲडव्होकेट अजित विघ्ने आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल, आपली निवड झाली, आपण अनेक वेळा आपल्याबरोबर बऱ्याच वेळा बोलताना पण सांगितलं की तुमच्यावरती अजितदादांचे प्रखर विचार तुमच्याकडे असायचे, त्यानंतर तुमच्या निवडीनंतर आज अजितदादांचा फोटो असेल तसेच माजी मंत्री स्वर्गीय दिगंबररावजी बागलमामा असतील यांचा देखील फोटो लावला आहे। काय प्रतिक्रिया असणार आहे, पहिली श्रद्धांजली असणार आहे काही? या ठिकाणी आदरणीय दिवंगत नेते अजितदादा पवार साहेब यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि आदरणीय आमचे दिगामामा ते पण माजी मंत्री आहेत, मामांची या ठिकाणी आम्ही प्रतिमा ठेवली, त्याला पण आम्ही सर्वांनी या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो। आणि खरं तर ही फार मोठी उंचीची माणसं होती, म्हणजे मान्य अजितदादा असतील, मान्य दिगामामा असतील, एक सर्वसामान्यांची नाळ त्यांच्याशी जोडली गेलेली होती आणि त्याच्यातूनच आम्ही घडलेलो आहोत। या ठिकाणी करमाळा तालुका पंचायत समितीमध्ये प्रवेश करण्यासाठी आम्हाला सर्वसामान्यांची जी साथ लाभली, बहुसंख्य मताने आम्ही निवडून आलो। सर्वसामान्यांबरोबरच आमच्यावर विश्वास टाकणारे जे आमचे नेते मंडळी आहेत, आता खऱ्या अर्थानं तुम्ही जर निवडणूक बघितली असेल तर भाजपच्या सभापती पूजाताई ढेरे आणि राष्ट्रवादीकडून मी आहे, परंतु करमाळा तालुक्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची महायुती आहे आणि त्या महायुतीच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राबाई पवार असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून आणि आमचे जे नेते मंडळी जे आम्हाला मार्गदर्शन नेहमी करतात असे आमचे नेते संजय मामा शिंदे साहेब असतील, आमचे नेते दिग्विजय भैया बागल असतील किंवा आमच्या नेत्या रश्मी दिदी असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला ज्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून पाठिंबा दिला असे ज्येष्ठ नेते जयवंतरावजी जगताप साहेब असतील, या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही पंचायत समितीचा कारभार भविष्यामध्ये 5 वर्षामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि चांगल्या प्रकारे करणार आहोत। आज या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करतानाच म्हणजे खरं तर अजितदादांचं जाणं आम्हाला तो आनंद नाही आहे, पण अजितदादांचं जाणं आमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, परंतु आम्हाला दादांनी जी सर्वसामान्यांची कामं केलीत, आदरणीय मामांनी दिगामामांनी जी कामं केलीत, ती कामं आम्हाला खऱ्या अर्थानं पुढं न्यायच्या आहेत आणि आपल्या करमाळा तालुका पंचायत समितीचा एक चांगल्या प्रकारचा एक काम आपल्याला महाराष्ट्रभर न्यायचं आहे। या प्रकारेच आमच्या जे निवडी केल्या त्याबद्दल सर्वच नेते मंडळीचा आम्ही शतशः आभार व्यक्त करतो। भाजप नेते दिग्विजय भैया बागल देखील यावेळी निवडे बोलत। भैया, काय सांगाल, ही निवड झाली, अनेक दिवसांचं आपली जी इच्छा होती की मामांचा फोटो या पंचायत समिती कार्यालयात लागावा, अगदी तो निवडणुकीच्या निकालानंतर या ठिकाणी लावला होता, आज प्रत्यक्ष तुमचे प्रतिनिधी सभापती म्हणून बसतायत, उपसभापती म्हणून बसतायत, काय प्रतिक्रिया असणार आहे? पहिली आनंदाची गोष्ट आहे आणि आत्तापर्यंत मी आत्ता सगळी नावं वाचत होतो, सुरुवातीपासूनच्या आमच्या वडिलांनी सुरुवात केल्यापासून दरवेळेला सभापती हा त्यांच्याच विचाराचा राहिलेला आहे। फक्त गेल्या 5 वर्षात आमच्याकडून म्हणजे अनावधानानं सत्ता आमच्या हातातून गेली होती, पण परत आदरणीय संजय मामा शिंदेंच्या, आदरणीय जयवंतराव जगतापांच्या सहकार्यानं आणि रश्मी दिदींच्या नेतृत्वात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब, आमच्या सर्वांचे नेते, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज करमाळा तालुक्याच्या जनतेनं भरभरून असा कौल भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गट या युतीला पाठिंबा दिला, बहुमोल असं मतदान केलं आणि त्या मतदानाचं स्वरूप म्हणून
आज सभापती आणि उपसभापती निवडले गेले. भाजपच्या आदरणीय पूजाताई ढेरे असतील, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आदरणीय आमचे सहकारी ॲडव्होकेट विघ्ने असतील. आमचा प्रयत्न आहे की 5 वर्षात सर्वच शक्य होईल तेवढ्या माणसांना सदस्यांना संधी देण्याचा. मी आभार मानेल की विरोधातले जे 4 सदस्य आहेत त्यांनीसुद्धा मोठ्या मनानं ही निवडणूक बिनविरोध पार पाडली. फॉर्म जरी भरलेला होता तरी त्यांनी माघार घ्यायची मुदत दिल्यानंतर तातडीनं माघार घेऊन आम्हाला एकत्रितपणे आपण खेळीमेळीच्या स्वरूपात वातावरणात काम करूयात, जनतेची सेवा करूयात आणि गोरगरिबांना कसा न्याय या मंदिरातून देता येईल, जनतेच्या मंदिरातून देता येईल यासाठी त्यांनीही कौल दिला. त्यांचे आभार मानतो. आणि सगळेजण मिळून एकत्रित सामान्य माणसांचे जे प्रश्न आहेत, ही निवडणूक होती, हे सदस्य आहेत, हे सामान्य जनतेचे आहेत. सामान्य जनतेसाठी सगळेजण अहोरात्र झटतील, प्रयत्न करतील आणि त्यांना न्याय भेटून देण्यासाठी प्रयत्नशील राहतील ही अपेक्षा मी आज बाळगतो. राहिला प्रश्न आनंदाचा, समाधान आहे ह्यात की मामांचा परत एकदा जो 2017 साली काढलेला फोटो या कार्यालयातला होता, माझे वडील या कार्यालयात बसले, तिथून पुढे या तालुक्याचं नेतृत्व करायला सुरू केलं त्यांनी. परत एकदा त्यांचा फोटो या कार्यालयात लावताना मला अतिशय आनंद होतो. कुठंतरी 1.25 वर्षाचा फॉर्म्युला ठरला गेला आहे अशी चर्चा आहे, नेमकं काय आहे? विचाराधीन आहे, चर्चेत आहे. शेवटी याच्यावर सुद्धा वरिष्ठांचं सगळ्यांचं मत घेऊन प्रयत्न आदरणीय संजय मामांचा, रश्मी दिदींचा असाच आहे की 8च्या 8 सदस्यांना म्हणजे सभापतीपदी किंवा सभापतीपदी कुठं ना कुठं संधी देता येईल आपल्याला. या हेतूनं त्या दोघांचा विचार तसा आहे. पण वरिष्ठांचं मत घेऊन, दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांचं मत घेऊन, नेते मंडळीचं मत घेऊन निश्चितपणे एक योग्य मार्ग त्यातून काढतील. आजच्या घडीला आत्ता सध्या ठरलं एवढंच, भाजपाचा सभापती, उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा, त्या धोरणानुसार आजची निवड झालेली आहे. भविष्यातलं भविष्यात ठरवलं जाईल. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी भाजपच्या पूजाताई ढेरे यांची जे आहे ते सभापती बिनविरोध निवड झाली. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ॲडव्होकेट अजित विघ्ने यांची जी आहे ते उपसभापती निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जो आहे तो करमाळ्यात जल्लोष करण्यात आला असून यावेळी भाजप नेते दिग्विजय भैया बागल यांनी देखील करमाळा तालुक्यातील जे आहे तो विकासाला जो आहे तो सर्वांना बरोबर घेऊन या विकासासाठी न्याय देऊ अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.